उमेदवार समोरचे कितीही तगडे असले, काहीही असले, तरी ज्या समस्या आहेत, त्या समस्या काही लोकांच्या सुटल्या नाहीत. त्या लोकांच्या समस्या जर सोडवायच्या असतील, तर बदल हवा, तर चेहरा नवा. असे आहे. आम्ही सर्व जे उमेदवार आहेत, आम्ही सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आम्हाला इथल्या समस्याही माहीत आहेत आणि त्या सोडवण्याचा आमच्याकडे मास्टर प्लॅन देखील आम्ही बनवलेला आहे आणि त्यामुळेच तर आम्ही निवडणुकीमध्ये राजकारण ज्याला उतरलेलो समजलं, आहे. त्याला दिल्लीचं राजकारण समजलं. मग गावाच्या समस्या तुम्ही सोडवलात. आता नगरच्या समस्या कसं सोडवणार आहात आणि काय तुमच्याकडे? तर आज ग्रामपंचायत असताना जो कर होता त्याच्या 10 पट कर आता महापालिका घेते. परंतु विकास काय? विकास शून्य. शून्य आहे. म्हणूनच जनता खूप आता रस्त्यावर उतरलेली आहे. ते सत्ताधाऱ्यांना ते बिनधास्त कामं करतील ते आणि नवीन चेहरे आहेत. लोकांनी त्यांच्याकडे बघावं आणि त्यांना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 31 मध्ये आहोत आणि आता सध्या घेसर मध्ये आहोत, घेसर पाड्यामध्ये आहोत आणि ह्या ठिकाणी मनसेचे आणि शिवशक्ती, मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे चारही उमेदवार म्हणजे तकदीरजी दशरथ काळे असतील, ज्योती महेंद्र पाटील असतील, ज्योती रक्षित गायकर असतील, वर्षा महेंद्र पाटील असतील, निवृत्ती पाटील हे सरपंच होते, तकदीरजी काळे हे सरपंच होते. यांनी आपल्या गावामध्ये विकास केलेला आहे. त्यामध्ये वर्षाताई पण सदस्य होत्या, त्यांनी आपल्या निज गावामध्ये विकास केला होता. त्याच अनुषंगाने आपल्या समोर आता रोहितजी भोईर आहेत. भोईर सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय, प्रचाराची रणधुमाळी चालू आहे शिवशक्तीची आणि त्या अनुषंगाने विरोधकाचं पण तगडं आव्हान आहे. कसं पेलणार आहात? महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही शिवशक्ती युतीचे प्रभाग क्रमांक 31 चे अधिकृत उमेदवार चारही तकदीर दशरथ काळन, ज्योती रक्षित गायकर, वर्षा महेंद्र पाटील आणि निवृत्ती चंद्रकांत पाटील हे चारही उमेदवार आज मागच्या 3 तारखेपासून जो प्रचाराचा धुमाकूळ घातलेला आहे, त्या धुमाकूळ आपण सर्वांनी रोजच सोशल मीडियावर अपडेट त्याचे बघत आहात. खरं तर ठाकरे ब्रँडला आमच्या ह्या ग्रामीण भागात खूप पसंती आहे. कारण सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे जुने शिवसैनिक आहेत, खरे शिवसैनिक आहेत, ते खरे शिवसैनिक संपूर्ण या ग्रामीण विभागात अजूनही तसेच आहेत. आणि त्यांची जी 20 वर्षापासूनची इच्छा होती की ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँड हा फक्त मुंबई ठाण्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी परत एकदा लढावं, मराठी माणसासाठी लढावं, ती सर्व शक्ती तुम्हाला आज आमच्या ह्या 31 प्रभागामध्ये रोजच दिसत आहे. रोज कितीतरी जनता आपल्या प्रचारासाठी या उमेदवारांसोबत एकनिष्ठ राहून सोबत राहत आहेत. तसेच आज निलजपाडा घेसर या आमच्या गावातील ग्रामस्थांनी, गावातील महिला भगिनींनी खूप मोठा प्रतिसाद दिला. म्हणजे थोडंसं शॉर्ट नोटीसवरही आम्ही ही प्रचाराचा मेसेज पसरवला. पण खरोखरच सकाळपासून आम्ही आज 10:30 वाजल्यापासनं आत्ताचे मला वाटतं 4:30 वाजलेत. प्रत्येक घरातून आमच्या उमेदवारांना एक विजयोत्सवाची जी आरती येते, त्या तशा आरत्या होत आहेत. तुम्ही स्वतः डोळ्याने बघत आहेत. उमेदवार समोरचे कितीही तगडे असले, काहीही असले, तरी ज्या समस्या आहेत, त्या समस्या काही लोकांच्या सुटल्या नाहीत. त्या लोकांच्या समस्या जर सोडवायच्या असतील, तर बदल हवा, तर चेहरा नवा. चेहरा नवा असा शब्द जरी असला, तरी हे चेहरे खूप जुने आहेत. यांनी महाराष्ट्राला नेतृत्व केलेल्या सरपंचाच्या पदाच्या हिशोबात सरपंच महाराष्ट्र लेवलला यांना पुरस्कार मिळालेले सरपंच आहेत. जर एक सरपंच एखाद्या गावाचा विकास त्या लेवलचा करतो, तर महाराष्ट्रभर ते पसरतं किंवा महाराष्ट्रभर त्याचं नावलौकिक होतं, तर नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिका सारख्या या जर महापालिकेवर असे लोकप्रतिनिधी जर लाभले, तर ही 15-20 वर्षापासूनची जी लोक आज आम्ही बघतोय फक्त समस्याच सांगतात. कोणीही विकासाच्या बाबतीत शब्दच बोलत नाही की या झालेल्या मागच्या निवडणुकीमधल्या नगरसेवकांनी खूप चांगला विकास केलाय किंवा टिकाऊ विकास केलाय असं कोणीही बोलत नाही. पण आमच्या ह्या या उमेदवारांनी जेव्हा हे सरपंच पदावर असतील किंवा ग्रामपंचायत सदस्यावर असतील, त्यावेळेस जी कामं केली ती आजही जशीच्या तशी आहे. आणि त्याची जर तुम्हाला पोचपावती बघायची असेल, तर त्यांनी केलेल्या कामांची तुम्ही आजही बघू शकता. हे होते रोहितजी भोईर यांनी आता सांगितलं ठाकरे ब्रँड हा विजयाचा बँड वाजवणार आहे आणि त्याच अनुषंगाने ज्याला गावाचा विकास समजला, त्याला नगराचा विकास करायला सुलभ आहे आणि सोपं आहे. आपल्या समवेत तकदीरजी काळन आहेत. काळन सर, खूप मोठं
मोठा प्रचार चालू आहे, खूप मोठं तगडं आव्हान आहे. एकीकडे सत्ताधारी आहेत, एकीकडे सत्ताधारी आहात, तुम्ही राजकीय पक्ष आहात, विरोधामध्ये आहात. गावाचा विकास केला तसा नगराचा विकास करणार का? प्रभाग क्रमांक 31 खूप मोठा आहे. त्या अनुषंगाने गाढा अनुभव तुमच्याकडे आहे आणि तुम्ही आदर्श सरपंच आहात. कसं बघता याकडे? नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवळी गट आणि 27 गाव संघर्ष समिती या सर्वांचा आम्हाला पाठिंबा लाभलेला आहे. आणि या पाठिंब्याने आम्हाला लोकांचा प्रचारामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याची कारणंही आहेत. आम्ही ज्या गावात जातो त्या गावातली लोक सर्व प्रचारामध्ये उतरतात, स्वागत करतात आणि लोकांना बदल हवा आहे. कारण काही कित्येक वर्ष झाली सत्ताधारी असतील त्यांनी कोणत्याही प्रकारचं इथे काम केलं नाही. लोकांना बेसिक सुविधा पाहिजेत, पायाभूत सुविधा पाहिजेत, त्या सुद्धा मिळालेल्या नाही. लोकांना हक्काचं पाणी मिळत नाहीयेत, चांगले सांडपाण्याची व्यवस्था असेल अशी गटारे नाहीयेत, रस्ते चांगले नाहीयेत, चांगला मोकळा श्वास घेईल असं वातावरणासाठी त्यांना जागा नाहीये. असंख्य समस्या आहेत. लोढा हेवन असेल किंवा आम्ही दावडी विभागात फिरलो, अक्षरशः लोकांचे पाण्या वाचून, रस्त्या वाचून आणि कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे लोक अगदी त्रासलेली आहेत. लोकांना बदल हवा आहे. सर, एवढ्या समस्या, नागरिक समस्या सुटू शकल्या नाहीत. सत्ताधाऱ्यांनी इतके वर्ष सत्ता भोगली आणि आता 9 वर्ष झालं प्रशासक आहेत. परंतु तेव्हा सुद्धा समस्या सुटल्या नाहीत. परंतु आता तुम्ही मतदाराकडं कोणत्या म्हणजे तुम्ही उद्दिष्ट घेऊन जाताय? लोकांना आशा आहे. आम्ही सर्व जे उमेदवार आहेत, आम्ही सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आम्हाला इथल्या समस्याही माहीत आहेत आणि त्या सोडवण्याचा आमच्याकडे मास्टर प्लॅन देखील आम्ही बनवलेला आहे आणि त्यामुळेच तर आम्ही निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. लोकांना आम्ही सर्वांना प्रोत्साहित करतो, सांगतो, की आम्ही या समस्या तुमच्या सोडवू शकतात. साध्या-साध्या सुविधा आहेत, त्या सहज केल्या जाऊ शकतात. पण इथे सत्ताधारीमध्ये मला आशाच दिसत नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारची करण्याची इच्छाच दिसत नाही. म्हणजे इच्छाशक्ती मेल्यासारखं वाटतंय आणि आमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि इच्छाशक्ती असली त्या जोरावर या छोट्या-छोट्या मूलभूत गोष्टी आहेत. लोकांना काय घरामध्ये एखादा टीव्ही पाहिजे, फॅन पाहिजे, एसी पाहिजे ह्या नको आहेत. लोकांना पाणी, रस्ते, मूलभूत सुविधाच पाहिजे आणि ते जर सत्ताधारी देत नसतील, तर मग लोकांची इथे प्रचंड हाल आहे आणि त्यामुळे लोकांनी इथे ठरवलं आहे, की या प्रभागामध्ये आम्हाला आता बदल पाहिजे. आणि जर बदल हवा असेल तर नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं लोकांचं स्लोगन आलंय लोकांकडून आणि त्यामुळे आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो. 100% आम्हाला गॅरंटी आहे की लोक आम्हाला प्रचंड बहुसंख्येने विजय करतील. बदल हवा आणि चेहरा नवा, जे काही आता नवीन चेहऱ्यांना संधी द्या असं तकदीरजी काळन मतदारांना उद्देशून बोलतायत. कारण जनतेच्या समस्या खूप निर्भीड आहेत. कारण जनता आपल्याला जेवण मागत नाही किंवा बाकीच्या सुविधा जे कर भरतायत त्या कर भरण्यापोटी तरी आम्हाला आमच्या नागरिक सुविधा द्या असं तकदीरचे काळे म्हणतायत आणि त्यांच्याकडे मोठे ध्येय उद्दिष्ट आहेत आणि ह्या वेळेस त्यांना नक्कीच जनता न्याय देईल असं मतदार सुद्धा म्हणतायत. सन्मान्य महोदय निवृत्ती पाटील सर, आपलं सिद्धेश्वर वातावरण स्वागत आहे. कसं बघताय, गावाचं राजकारण ज्याला समजलं त्याला दिल्लीचं राजकारण समजलं. मग गावाच्या समस्या तुम्ही सोडवलात, आता नगरच्या समस्या कसं सोडवणार आहात आणि काय तुमच्याकडे नियोजन आहे? नगरच्या सुविधा सोडवायला त्याला काय नियोजन करायची जास्त काही गरज नाही. लोकांच्या समस्या काय आहेत? पाणी, गटर, रस्ते आणि हे आपण ग्रामपंचायत काळात आपण बघितलं असेल कशा प्रकारे ते झालेलं आहे. आम्ही पथदिवे वगैरे सुद्धा आपल्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या एकदम जे आमच्या विभागात आणि हायमास स्ट्रीट लाईट प्रत्येक अंगणाला फ्लोअर लावून दिलेल्या आहेत. बसायला बाके दिलेले आहेत. एवढ्या सुविधा आम्ही करून दिल्या त्या अजून परत 10 वर्षात मी काय बघितले नाही. एवढला कर आज ग्रामपंचायत असताना जो कर होता त्याच्या 10 पट कर आता महापालिका घेते. परंतु विकास काय? शून्य आहे. म्हणूनच जनता खूप आता रस्त्यावर उतरलेली आहे. ते सत्ताधाऱ्यांना दाखवतील काय ते. जनता आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि ह्या शिवशक्तीच्या माध्यमातून जनता यांना प्राबल्य देईल आणि यांचे चारही उमेदवार निवडून येतील असं मतदार सुद्धा राजा या ठिकाणी बोलताय. आपल्या समवेत ज्येष्ठ पदाधिकारी आणि उपतालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे भगवानजी पाटील आहेत. भगवान सर, हे तुमच्या पुढाकाराने हे जे काही तुमचे उमेदवार आहेत हे निवडून येणार आहेत. बरं, निवडून जनता देईल कशी? कारण ही समस्याची पुन्हा पाडा इथं आहे तुमच्या प्रभाग 31 मध्ये, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. आता नियोजन कसं असणार आहे? कारण दोन्ही बंधू एकत्र आलेत. तर ह्या अगोदर लोक म्हणायचे की दोन्ही भाऊ एकत्र आले तर दिशा वेगळी निघेल आणि दशा निघून जाईल. कसं बघता याकडे? नाही, बघायचं बोलल्यानंतर आता जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाली.
या सर्व भागातला विकास आहे ना एकदम झिरो आहे. लोकांच्या ज्या समस्या आता सांगितल्या मगाशी, या समस्या काहीच नाहीत. करायला गेलं तर म्हणजे माणसाचे हे पाहिजे, शक्ती पाहिजे. तर ते तसे नसून ते नुसते आपण नाव हे करून मिरवायचं तर ते बरोबर नाही. आता हे चारही पण उमेदवार असे आहेत का ते एकदम तरुण आहेत आणि त्यांची जी हे आहे यथाशक्ती आहे त्यांची म्हणजे काम करायची जी हे आहे, ते बिनधास्त कामं करतील ते आणि नवीन चेहरे आहेत. लोकांनी त्यांच्याकडे बघावं आणि त्यांना निवडून द्यावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, दोन्ही आपले ठाकरे बंधूंचे शिलेदार आहेत आणि लोकांनी ते विचार करून लोकांनी त्यांना निवडून द्यावा याच शुभेच्छा त्यांना. हे होते भगवानजी पाटील आणि ह्या अगोदर तकदीरजी काळन असतील, निवृत्ती पाटील असतील किंवा भोईर साहेब असतील, यांनी जनतेच्या समस्या मांडल्यात आणि जनतेसमोर गेलेले आहेत. परंतु आता बदल हवा आणि चेहरा नवा आणण्यासाठी, निवडून आणण्यासाठी या ठिकाणी तकदीरजी काळन असतील, सर्व चारही उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आणि मतदार राजा त्यांना मोठा प्रतिसाद देत आहे. त्याच अनुषंगाने ह्या शिवशक्ती झाल्यापासून राज ठाकरे साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब एकत्र आल्यापासून मतदारामध्ये पण चैतन्य निर्माण झालेले आणि ते चैतन्य निवडणुकीच्या 15 तारखेला दिसून येतं का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. तसेच मित्रांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करू विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.